31 मे दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 13 प्रकृती पुरुष विवेक योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 391 पासून पुढे. ना तरी जीवाची ऐसे जे गुरु कांतू करून भुंजे. ऐसी प्रेमाची ने भोजे बुद्धी वाहे. कोणे एके अवसरी अनुरागू भरे अंतरी. की तया नाम करी शिराब्दी. तेत ध्येय ध्यान बहु सुख. तेची शेष तुळिका निर्दोख. वरी जळशयन देख भावी गुरु. मग ओळगती पाय ते लक्ष्मी आपण होय. गरुड होनी उभा राह्य आपणची. नाभी आपण जन्मे ऐसे गुरुमूर्ती प्रेमे. अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख. एका धिये वेळे गुरु माय करी भाव बळे. मग स्तन्य सुखे लोळे अंकावरी. ना तरे गा किरीटी चैतन्य तरु तळवटी. गुरु धेनू आपण पाठी वत्स होय. गुरु कृपा स्नेह सलिली आपण होय मासोळी. कोणे एके वेळी हेची भावी. गुरु कृपामृताचे बडप. आपण सेवा वृत्तीचे होय रोप. ऐसे संकल्प वियेमन. चक्षु पक्षे विन पिलू होय आपण. कैसे पे अपारपण आवडीचे. गुरु ते पक्षिणी करी चारा घे चांचुवरी. गुरु तारू धरी आपण कास. ऐसे प्रेमाचे निधावे ध्यानचे ध्यानाते प्रसवे. पूर्ण सिंधू हे लावे फुटती जैसे. किंबहुना या परी श्री गुरुमूर्ती अंतरी. भोगी आता अवधारी बाह्य सेवा. तरी जीवी ऐसे आवाके म्हणे दास्य करीन नेके. जैसे ने गुरु कौतुके माग म्हणती. तैसिया साचा उपासती गोसावी प्रसन्न होती. ते तमी विनंती ऐसे करी म्हणेन तुमचा देवा. परिवारू जो आगवा ते तुले रूपे होवावा मीची एकू. आणि उपकरती आपुली उपकरणे आथी जे तुली. माझी रूपे ते तुली होवावी स्वामी. ऐसा मागेन वरू ते तो हो म्हणती श्री गुरु. मग तो परिवारू मीची होईन. उपकरण जात सकळिक ते मीची होईन एक एक. तेव्हा उपासतीचे कौतुक देखिजेल. गुरु बहुतांची माय परी एक लोती होऊन ठाय. तैसे करून आनवाय कृपेतिये. तया अनुरागा वेदू लावी. एक पत्नी व्रत घेववी. क्षेत्र संन्यासो करवी लोभा करवी. चतुर्दिक्षु वारा न लाहे निघो बाहिरा. तैसा गुरुकृपे पांजिरा मीची होईन. आपुल्या गुणांची लेणी करीन गुरु सेवे स्वामिनी. हे असो होईन गौसनी मीची भक्तीसी. गुरु स्नेहाची वृष्टी मी पृथ्वी होईन तळवटी. ऐसिया मनोरथांची आसृष्टी अनंतारची. म्हणे श्री गुरुचे भुवन आपण मी होईन. आणि दास होऊन करीन दास्य तेथीचे. निर्गमामी धातारे जे ओलांडीच ते उबरे. ते मी होईन आणि द्वारे दारू पाळू. पाऊ आम्ही होईन तिया मी चिलेववीन. छत्र मी आणि करीन बारीपण. मी तळू उपरू जाणविता. चव धरू हातू देता. स्वामी पुढे खोलता होईन मी. मीची होईन सागळा करू सुईन गरुळा. सांडिती तो नेपाळा पडिता मीची. हडप मी ओळगेन मीची उगाळू देईन. उळीग मी करीन आंघोळीचे. श्रीगुरु हे आपले पती आहेत अशा भावनेने त्यांना आपल्या जीवरूपी शय्येवर तो भक्त निजवितो व अशा अनंत कल्पना त्याची बुद्धी प्रेमाच्या भरात करते. एखाद्या वेळी प्रेमाच्या भरात त्या प्रेमालाच तो क्षीरसागर अशी कल्पना करतो व त्या सागरात ध्येयमूर्ती श्रीगुरु यांच्या ध्यानाने होणारे जे अपार सुख तीच निर्दोष शेषशया कल्पून त्यावर श्रीगुरुरूप विष्णू शयन करीत आहेत अशी कल्पना करतो. मग त्यांचे पाय चेपणारी जी लक्ष्मी ती आपण हो आहोत अशी भावना धरतो व आपणच गरुड होऊन त्यांच्यापुढे कल्पनेने उभा असतो. त्या मूर्ती प्रेमाच्या भरात त्याच्या बेंबीपासून आपण ब्रह्मदेवाच्या रूपाने जन्मास आलो आहोत अशी भावना करून ध्यानसुखाचा अनुभव घेतो. एखादे गुरु आपली माऊली आहे अशा कल्पनेने आपण तिचे लहान बालक होऊन तिच्या मांडीवर अंगावर प्याल्याच्या सुखाने लोळत आहोत अशी कल्पना करतो. किंवा अर्जुना ज्ञानवृक्षाच्या छायेत गुरुमाय धेनू रूपाने उभी असून आपण तिचे वासरू आहोत अशी भावना करतो. कोणी एखादे वेळी गुरुकृपा हेच उदक होय अशी भावना करून आपण त्याच्या आधारावर जगणारी मासोळी आहोत असे मानतो. आपण स्वतः सेवा
वृत्तीरूपी एक लहानसे रोपटे असून त्याच्यावर श्री गुरु कृपारूपी अमृताचा वर्षाव होत आहे अशी कल्पना त्याच्या मनात जन्मास येते. त्याच्या गुरुविषयीच्या अमर्याद आवडीचे कोठोर वर्णन करावे. डोळे न उघडलेले व पंख न फुटलेले श्री गुरु पक्षिणीचे आपण पिल्लू आहोत अशी तो कल्पना करतो. गुरु पक्षिणी आहेत अशी कल्पना करून तिच्या चोचीतील चारा घेतो व ते तारक आहेत म्हणून त्यांची कास धरतो. पौर्णिमेला पूर्ण भरती आली म्हणजे जशा समुद्रावर लाटा येतात त्याप्रमाणे प्रेमबळाने ध्यान करीत असता त्या ध्यानातूनच अशा प्रकारच्या कल्पना स्फुरतात. किंबहुना गुरुमूर्तीचे ध्यानाचे अंतरीचे भोग तो अशा प्रकारे भोगीत असतो. आता बाह्य सेवेचा प्रकार एक. स्वतःच्या मनाची अशी खात्री करून बाळगतो की जे दास्य पाहून गुरु संतुष्ट होऊन मला माग असे म्हणतील असे दास्य करीन. माझ्या खऱ्या उपासनेने स्वामी प्रसन्न होतील व मग ती त्यांना अशी विनंती करील आणि म्हणेन, महाराज तुमचा जेवढा काही परिवार आहे तो सर्व त्या त्या रूपाने मीच एकट्याने व्हावे आणि भगवन आपल्या उपयोगास येणारी जेवढी म्हणून उपकरणे आहेत ती सर्व तितक्या रूपानेच मीच व्हावी असा मी वर मागेन व श्री गुरु तथास्तु असे म्हणतील. मग तो सर्व परिवार मीच होईन. अशी एक एक वस्तू करून सर्व उपकरणे मीच होईन. तेव्हा माझ्या उपासनेचे खरे कौतुक लोकांना कळेल. गुरु माऊलीला पुष्कळ पुत्र शिष्य असतील पण तिचे जणू मीच एक एकुलते अपत्य आहे अशी तिच्या कृपेकडून शपथ वाहून घेईन. गुरुप्रेमाला वेळ लावून त्याचकडून एकपत्नी व्रताचे मी वचन घेईन व त्यांच्या माझ्यावरील लोभाला इतरत्र जाणार नाही असा क्षेत्रसन्यास घ्यावयास लाईल. वारा कसाही जरी वाहिला तरी 4 दिशा ओलांडू शकत नाही. त्याप्रमाणे गुरुकृपेला 4 बाजूंनी मीच पिंजरा होईल. माझी स्वामीने जी गुरुसेवा तिला मी आपल्या गुणांची भूषणे लेवीन. फार काय मीच त्या गुरुभक्तीची गवसणी होईल. गुरुप्रेमाचा वर्षा होईल तेव्हा मीच जमीन होईन. असे अनेक मनोरथ तो रचत असतो आणि म्हणतो, श्री गुरूंचे वसतिस्थान मी होईल. तिथला दास होऊन दास्यत्वही मीच करील. जाता येता जे गुरूंचे उंबरठे ओलांडतात ते मीच होईन. दरवाजे मीच होईन व द्वारपालही मीच होईन. मी श्री गुरूंच्या पादुका होऊन त्यांना मीच स्नान घालीन. छत्रही मीच होऊन त्यांच्यावर मी तेच धरीन. उंच सकल वाट आहे असे सांगणारा चोपदार मीच होईन. चांबरे धरणारा व स्वामींना चढता उतरवताना हात देणारा मीच होईल व त्यांचा मशालजीही मीच होईल. गुरूंचा शिष्य मीच होईल. त्यांना चूळ भरण्यास पाणी मी देईल. ते जी चूळ टाकतील ती धरण्याचे तस्त मीच घेईल. मी तांबूलादी साहित्य बाळगीन. त्यांचा पीक थुंका चावलेला वेळा मीच घेईन व स्नान घालणे वगैरे कामे मीच करील असे श्रीकृष्ण अर्जुनास उत्तम भक्ताचे लक्षण सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.